सर्वप्रथम स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। कारण संतोषांना हे आमच्या तालुक्याचं, आमच्या बार्शीचं सुपुत्र होते। ते मामाच्या गावी जाऊन त्या ठिकाणी सरपंच झाले। ही त्यांची तिसरी टर्म होती। एखादा बादशाह एका गावात जाऊन जर एक घर असतानाच सतत 3 टर्म सरपंच होतो म्हणजे त्याचं किती कर्तृत्व होतं हे या शासनाला कळायला पाहिजे होतं। आणि त्या कर्तृत्वाच्या ह्याच्यावर तर यांनी तातडीने निर्णय घ्यायला हवे होते। आणि जे जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना तात्काळ मोका लावणे, फाशी देणे या प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होत्या। परंतु या शासनाने त्याला विलंब लावण्याचं काम चालू केलेलं आहे। आम्हाला सर्व सरपंच पदाधिकाऱ्यांना खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती विश्वास आहे की त्यांनी तात्काळ आरोपींना फाशी देण्याचं काम पूर्ण करतील। त्याचबरोबर या खुनाच्या प्रक्रियेमध्ये जे जे आरोपी आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेमध्ये मदत केली यांना तात्काळ त्या 302 मध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतील आणि आदरणीय संतोषांना देशमुख यांना न्याय मिळवून देतील याची आम्हाला अपेक्षा आहे। हा लढा कुठल्या जाती विरोधात नाहीये, हा लढा कुठल्या व्यक्ती विरोधात नाहीये, हा लढा एका माणुसकीच्या ह्याच्यासाठी आहे। जो लढा लढला जातोय तो एक सरपंच आहे। हा सरपंच म्हणजे एक गावगाडा चालविणारा व्यक्ती आहे। जो व्यक्ती स्वतः 19 पुरस्कार आपल्या ग्रामपंचायतीला मिळवून देतो, स्वतःच्या कर्तृत्वावर अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये त्याचं नाव होतं। सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचं मोठं काम होतं। आपल्या सरपंच परिषदेमधला एक हिरा निखळला गेलाय। त्याच्यामुळे हा जन आक्रोश एक दिवस या ठिकाणी आदरणीय दत्ताभाऊ काकडे, आदरणीय ॲडव्होकेट विकाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या ठिकाणी आझाद मैदानावरती करतोय। आपण या ठिकाणी काही शासनासमोर मागण्या केल्यात। त्यातली प्रामुख्यानं मागणी आहे की ह्यातला तो आका आहे आणि आकाचा आका सगळ्यांना नावं माहिती ती ह्यांना तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। परंतु दत्ताभाऊ मी या ठिकाणी या माध्यमातून शासनाला सांगतो असले बारीक बारीक आका सुद्धा प्रत्येक गावात आहेत जे जाणून बुजून आपल्या ग्रामपंचायतीच्या कामामध्ये सुद्धा अडथळा करतायत। त्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच असतील, उपसरपंच असतील यांना सुद्धा असे अधिकार आले पाहिजेत की यांच्यावर 353 अन्वये कारवाई करण्याचे अधिकार दिले पाहिजेत। हा सुद्धा निर्णय या माध्यमातून शासनाने घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ग्रामपंचायतमध्ये काम करताना अडचणी येणार नाहीत। त्याचबरोबर स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या पत्नीला ताबडतोब शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं याचा सुद्धा शासनानं तात्काळ विचार करावा व त्यांना शासकीय नोकरीमध्ये घ्यावं ही मी या माध्यमातून विनंती करतो। आणि आदरणीय संतोषांना देशमुख यांना या ठिकाणी बार्शी तालुका सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो।